हे तुम्ही 100% सांगणार आला आहे. तर त्यांच्यासाठी खास मीटिंग आहे. त्यामुळं चोरून, लपवून, कोणाकडून घेऊन ॲड होऊ नका. होणार नाही, हुशार लोक आहे. चल अन्न अवनी याचा नीट करा. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग, बोला सर. आवाज येतोय मॅडम? येतोय, बोला. माझं नाव सोमनाथ सोनवणे. माझे आरोग्य सल्लागार सागर सर, अक्षय सर. ते रिझल्ट सांगतील. त्यांचं असं म्हणणं होतं की मी 40,000चं प्रोडक्ट खाल्लेलं आहे. हर्बल लाईफने माझं वजन कमी होणार नाही, माझा विश्वास उडाला. मी त्यांना सजेस्ट केलं, सरांनी अक्षय सरांनी सांगितलं. आता ते रिझल्ट सांगतील मॅडम 5 दिवसात. बोला मॅडम. नमस्कार, माझं नाव वर्षागिरी. ऐका, नाव सांग. वर्षागिरी. वर्षागिरी. हा, इथं सुदर्शन नगरला राहते. सुदर्शन नगरला राहते. चालत बोलत तुम्हाला सर भेटले काही? हो. आता साईड झालं मला. राग आला होता का? त्यांना बघून राग आला का? हो, पहिले आला होता. पहिले आला होता. नाही, ते जे खरं ते सांगायचं. हा, कारण की कसं मी यूज केलेलं आहे ना अगोदर, चव्हाण सरांचा थ्रो यूज केलेलं आहे मी. कोणत्या चव्हाण सर? ते याला होते ना इकडे परी पार्कला. ओके. मग तुमचं काय म्हणणं आहे मग? काय नाही, म्हणजे पहिले काही असं विश्वास वाटत नव्हता, पण आता 5-7 दिवस झालेत मला. तर माझ्या पायांवर कंटिन्यू सुजरायचे, माझ्या पूर्ण टाच वगैरे दुखायचे. येस. वय किती? नव्हतं मला. अक्षरशः गोळ्या खाऊन खूप कंटाळली होती मी. वय किती तुमचं? वय किती? 92. 92 वजन आहे. वय 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 35. अरे कधी केलं होतं तुम्ही हे? सुरुवातीला तुम्ही म्हणताना मी केलेलं होतं, तर किती दिवस केलं आणि काय म्हणजे काय प्रॉब्लेम आले होते तेव्हा? तेव्हा म्हणजे कसं सरांसोबत वर्कआउट वगैरे करायची मी, पण मग थोडं डाएट वगैरे काही एवढं फॉलो नव्हता केला. थोडं करायचं, थोडं राहिला असं. काय विश्वास उडाला तुमचा? आणि लांब असल्यामुळे पाण्यापासून जा नाही व्हायचं नाही ना. हे बघा, मला तेच म्हणायचं, तुमच्या तोंडून मला हे म्हणायचंय, ऐकून घ्यायचंय की आपण स्वतःची चुकी मान्य नाही करत. LLB चव्हाण सरांचा रिझल्ट एकदम बढिया आहे. ते शिक्षक आहे, त्यांना असं हात लावून लिहावं लागायचं, पण त्यांचं आजपर्यंत त्यांनी मेंटेन ठेवला रिझल्ट. त्यांना 12 ते 13 टॅबलेट रोजच्या होत्या, तर त्यांची एकही टॅबलेट आता नाहीये. पण त्यांना रिझल्ट आला, तर तुम्हाला का नाही आला? तर हे आपली चुकी असते. वेलनेस कोच तळतळून सांगत असतो. तर मग पण माझं काय व्हायचं का, म्हणजे तेवढं मी घेतलं, पण मला असं पाहिजे तसं येत नाही झालं. समजा येस, कधी फॉलो केला कधी नाही केला असं पण झालं ते, आणि लांब पडायचं जास्त. येस. आता हे जवळ पडतंय का? हो, येत माझ्या घरापासून थोडंच दूर आहे. 40 डेज मध्ये भाग घेतला का? नाही त्याच्यात घेतला अजून. घेतला मग तुम्ही आता परवा 25 तारखेपासून? हो आहे, मी त्याच्या अगोदरपासून आहे, पण नाही घेतलं. मी त्यांना म्हणलं तर मॅडम घ्या म्हणून. नाही, पण मग मला ऐका, आताही नाही तुम्ही त्याच्या सहभागी होऊ शकता. आज होऊ शकतं. तुमच्या आरोग्यासाठी सांगते मी, सरांची तळमळ तर असणारच आहे. परंतु तुमचं एवढं वेट आहे. हो. कोणा असेल तर बंद करायचं. डबल आवाज येतोय. माझा आवाज येतोय का तुम्हाला? हो, येतोय मॅडम, बोला. Yes. मला काय म्हणायचंय, की नाही? एक 2 मिनिट. हा, बोला मॅम, आता बोला. सकस संतुलित आहार या दोघींनी घेतलेला आहे का? हो मॅडम, घेतलेलं आहे. किट ऑर्डर केली मॅडम. आपण नाही का ट्रायल बेसवर येतो ना, 8 दिवस, 10 दिवस, 15 दिवस बघू कसं वाटतं, नंतर डिसिजन घेतो ना. काही असतात तसे. माझं डिसिजन फर्स्ट डे, फर्स्ट किट, फर्स्ट वर्कआउट, सगळं काही सुरुवातीपासून पहिल्या दिवशीपासून आजपर्यंत स्टार्टअप आहे. पण आपल्या माइंड मध्ये असतं ना की नाही, आपण पहिले ट्राय करू, नंतर विचार करू, मग घेऊ वगैरे, असं म्हणून विचारलं. तुम्ही सकस संतुलित आहार दोघी घेताय, मग 40 डेज चॅलेंज मध्ये का भाग घेतला नव्हता? की खूप मोठी ऑर्डर आहे वगैरे असं डोक्यात होतं का काही? होतं का नाही, म्हणजे स्वतः एवढा मोठं शरीर आहे, त्याला करू शकू असं. मला
ते जे आपल्या नशिबात होतं, तुमच्या नशिबात होतं, आतापर्यंत तुम्ही मेंटेन मध्ये रिझल्ट काढायला पाहिजे होता. जे तुमच्यापर्यंत होतं. परत कोई बात नाही. ऐका, आता तर फक्त त्यांच्यावर विश्वास नाही, स्वतःवर विश्वास ठेवून करा, तर पॉसिबल आहे. संवादासाठी आता आलेली मला जॉईन केलेली दीपाली मॅडम, सौरभ सर, अक्षय सर हे बोला. माझे वेलनेस कोच अरुणा ढवळे आणि सविता जिवडे मॅडम. येस, ग्रेट, बहुत बढिया. बोलो. आणि मी 2 वर्ष झालं ह्या वेलनेस फॅमिलीला जॉईन आहे. 2 वर्षापासून टिकून राहणं सोपं नाहीये. टिकून जे राहतो त्याचा रिझल्ट बढिया येतो आणि जे सोडून जातो त्याचे काय हाल होतात ते आता त्या मॅडमच्या तोंडून ऐकले, स्वतःच नुकसान झालं. मी 2 वर्ष झालं मॅडम जॉईन आहे. काय आणि वाटतं, काय बदल आहे तुमच्यामध्ये? बदल माझं सुरुवातीला वजन जास्त होतं, असं बसलं की मला उठायला त्रास व्हायचा. लवकर उठता येत नव्हतं, बसलं की असं हात टेकून उठावं लागायचं मला. आता आता नाही, 2 महिन्यात माझ्या सुरुवातीला 7 किलो वजन कमी झालं. त्याच्याबरोबर पीसीओडीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. PCODचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. हा. आणि मॅडम आता एक 4-5 महिने अगोदर मला म्हणजे पायाची शीर माझी दुखत होती, डाव्या पायाची म्हणजे शीर अशी पूर्ण आखडून घेत होती. असं उठलं की मला उजव्या पायावरच उठावं लागायचं. हे पूर्ण आकडायचं पाय माझं. असं उठलं ना डोकं चालता येत नव्हतं मला. मग जेवढे मॅडम वाटलं नाही का, काही लोक असतात काही व्हायला लागलं त्रास की वेलनेस मुळे झालं, हे झालं ते झालं, आखडलं, त्याच्यामुळे व्यायाम सोडून गेलेले असे अनेक लोक आहे की ज्यांनी त्रास होते म्हणून. पण आपला जितकाही त्रास असेल तो आपल्या व्यायामाने आणि आपल्या सकल संतुलित आहारानेच कमी होतं, हे ज्याला कळलं, जसं तुम्हाला कळलंय म्हणून तुम्ही काही वेलनेस फॅमिली सोडली नाही. हो मॅडम. तर मग तुम्हाला जर आखडलेली नस वगैरे हे सॉल्व्ह कसं झालं? सॉल्व मला सविता मॅडम म्हणल्या की नाईट वर्क घ्या. मग नाईट वर्क चालू केलं मी. मग एका महिन्यातच मला चांगला म्हणजे 70% मला फरक पडला मॅडम. आता दुसरा अजून एक मागवलाय मी. म्हणजे जी असं जास्त वेळ बसले की मला असं भीतीच वाटायची ह्या पायावर उठायला, उजव्याच पायावर उठायचे मी, इतका त्रास होतो मला. येस येस येस. सेल ऍक्टिव्हेटर सुद्धा खाऊ शकता मॅडम. मल्टीव्हिटॅमिन जे शरीरातले आपले काही कमतरता झालेली असली तर लेडीजनी खास करून मल्टीव्हिटॅमिन नेहमी खाल्ली पाहिजे. जसं वुमन चॉईसला पण आपण महत्व देतो तसं मल्टीव्हिटॅमिन जे शरीरातले काही घटक कमी पडलेले असेल ते पूर्णतः भरून निघतात आणि कुठलाच प्रॉब्लेम होत नाही. येस. आता कसं वाटतंय मॅडम? हो, आता खूप छान वाटतंय मॅडम. सुपरवायझर म्हणून मी काम करते आता. सुपरवायझर आहे मी. मला आता ह्या महिन्यात जवळजवळ 17,000 रुपये माझ्या अकाउंट मध्ये आले. आता मोठा फ्रीज घेणार आहे मॅडम मी. माझं स्वप्न होतं मला डबल डोअरचं फ्रीज घ्यायचं होतं. मी आता ह्या महिन्यात दसऱ्यात मी फ्रीज घेणार आहे मोठा मॅडम. ओके 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 ओके. खूप लोकांना आरोग्य देत आहे मॅडम आणि खूप छान वाटतं. ते मिनल डांगाने ती सगळे माझेच आहेत सगळे ती गिफ्ट. ओके 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 ओके. खूप छान वाटलं मॅडम तुमच्याशी बोलून. आणि असंच काम करत राहा, लोकांना आरोग्य देत राहा, स्वतःही निरोगी राहा. थँक्यू.